नमस्कार, मीराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत दही आलूची भाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपल्याला कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आपली कांद्याची पेस्ट तयार झाली. इथं मी 1 वाटी दही घेतले. तर दह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा मिरची पावडर, धने पावडर टाकायची, अर्धा चमचा जिरं पावडर टाकायचं आहे, पाव चमचा हळद टाकायची आणि मसाले चांगले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. चला, आपला दही मसाला तयार झाला आहे. आता आपण भाजी करायला घेऊ. तर मी बटाटा आधीच उकडून घेतला होता. कढईमध्ये टाकायचे 2 चमचे तेल आणि हे बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कसं मिनटंभर परतून घ्यायचं याला. तर चांगलं बटाटा परतून झाला आहे आपला, काढून घेऊया. तर याच कढईमध्ये टाकायचे आपल्याला 2 पळी तेल. तर याच्यामध्ये टाकायचे 1 चमचा जिरं, 1 तेजपत्ता टाकायचा आहे, 1 मसाला इलायची टाकायची, 1-2 हिरवी मिरची कट करून टाकायची, 1 लाल मिरची टाकायची आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. तर चांगला मसाला परतून झाला की आपण जी कांद्याची पेस्ट तयार केली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे. तर कांद्याची पेस्ट एकदम मस्त असं मिनटंभर परतून घ्यायची आपल्याला. थोडीशी परतून झाली की आपल्याला याच्यामध्ये टाकायची अद्रक लसूणची पेस्ट. परत एकदा मिनटंभर परतून घ्यायची. म्हणजे जेवढा मसाला आपला चांगला परतून झाला ना तेवढी छान चव येते भाजीला. आता मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला हे दहीचा मसाला टाकायचा आहे. आपण जी पेस्ट तयार केली होती ती. तर मसाला 1 मिनटंभर परतून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं ही ग्रेव्ही शिजून घ्यायची, चांगली तेल सुटेपर्यंत. तर तुम्ही बघू शकता मस्त ग्रेव्ही अशी शिजली आहे, एकदम तेल सुटलं आहे. तर याच्यामध्ये टाकायचे आपल्याला फ्राय केलेले बटाटा, मिक्स करायची एकदा भाजी. तर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. आपल्याला कितपत घट्ट पातळ हवी त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर थोडीशी मिक्स करून घ्यायची भाजी आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं ही दही आलूची भाजी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनटं झाली. आता या स्टेपला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि कस्तुरी मेथी टाकायची अर्धा चमचा आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला 1 मिनटंभर भाजी शिजवून घ्यायची. म्हणजे जे कस्तुरी मेथी आणि आपण गरम मसाला टाकला आहे त्याचा चांगला फ्लेवर याच्यामध्ये असं उतरला पाहिजे. एकदम मस्त तुम्ही बघू शकता आपली गरमागरम दही आलूची भाजी तयार झाली. बाउलमध्ये काढून घेऊया.
एकदा नक्की करून बघा तुम्ही दही आलूची भाजी. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एक नवीन रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.